नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 10वीच्या राज्यशास्त्र या विषयातील प्रकरण 3 राजकीय पक्ष अभ्यासत होतो। मागील व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय पक्ष आणि राष्ट्रीय पक्षाचे निवडणूक आयोगाकडून ठरवलेले निकष, त्यासोबत भारतामध्ये जे आज 7 राष्ट्रीय पक्ष आहे, ज्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांची माहिती जाणून घेतली। आता आपण प्रादेशिक पक्ष आणि त्या पक्षांची काही प्रमुख पक्षांची माहिती जाणून घेणार आहोत। बघा, वर्तमानपत्रात अगदी राजकारणाविषयी किंवा राजकीय पक्षाविषयी विविध बातम्या येत असतात। जसं इथे आपल्याला काही बातम्या दिलेल्या आहेत। तामिळनाडूत सत्ता बदल, राजकीय दुकानदारीने दहशत, महाराष्ट्रात नव्या पक्षाची स्थापना, सत्ता सोडण्यासाठी मुहूर्त कशाला, पक्षांतर बंदी कायदा लोकशाही पोषक, कोणते खाते मिळणार, गृह का समाज कल्याण, शिरोमणी अकाली दलाला स्पष्ट बहुमत, PDP व भाजपची युती, हरियाणा जनहित काँग्रेसने आपले लक्ष्य गाठले। आता या सगळ्या बातम्यामध्ये भारतीय संघराज्यामध्ये जे विविध राज्य आहेत आणि त्या विविध राज्यात असणारे जे पक्ष आहेत त्यांची सुद्धा माहिती आपल्याला दिसते आहे किंवा त्या संबंधीच्या काही बातम्या दिसत आहेत। जसं बघा, महाराष्ट्रात नव्या पक्षाची स्थापना, शिरोमणी अकाली दलाला स्पष्ट बहुमत, हरियाणा जनहित काँग्रेसने आपले लक्ष्य गाठले, PDP व भाजपची युती। आता या सगळ्या ज्या बातम्या आहेत त्या कुठल्या ना कुठल्या प्रदेशातील पक्षाशी जोडलेल्या आहेत आणि मग अशा बातम्या वाचल्यामुळे आपल्या मनात काही प्रश्न निर्माण होतात की हे जे पक्ष आहे हे केवळ राज्यापुरतेच मर्यादित आहेत का? राज्यातील काही नेते हे आपल्याला राष्ट्रीय पातळीवर म्हणजे देशाच्या पातळीवर दिसतात, तर काही नेत्यांचा प्रभाव मात्र हा फक्त काही राज्यापुरताच प्रभावी असतो, असे का होते? तर या प्रश्नांची उत्तरं आपण जेव्हा हा भाग अभ्यासणार आहोत त्यातून आपल्याला मिळणार आहेत। आता बघा की भारतामध्ये विविध प्रदेश आहेत आणि या विविध प्रदेशामध्ये फार मोठ्या प्रमाणात विविधता आहे। आता ही विविधता कशा कशा बाबतीत आहे? तर प्रामुख्याने आपल्याला दिसते की भारताच्या विविध प्रदेशात विविध भाषा बोलणारे लोक आहेत। प्रामुख्याने आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली जाते, गुजरातमध्ये गुजराती बोलली जाते, तामिळनाडूमध्ये तामिळी भाषा बोलली जाते, कर्नाटकमध्ये कन्नडी भाषा बोलली जाते। तर अशा ज्या ह्या विविध भाषा बोलणारे लोक आपल्या देशात आहे। बरं, ही विविधता फक्त भाषेपुरतीच मर्यादित आहे का? तर नाही, या लोकांची खाद्य परंपरा, वेशभूषा, इथल्या परंपरा, इथल्या लोककला या सगळ्यात सुद्धा विविधता आहे। म्हणजे थोडक्यात काय, तर भारताच्या विविध प्रदेशात विविध भाषा बोलणारे, विविध परंपरा असणारे, त्यांची संस्कृती वेगळी असणारे लोक आहेत। आणि जसं भाषा, परंपरा, संस्कृती याबाबत आपल्याला प्रदेशात विविधता दिसते, तशीच विविधता ही भौगोलिक रूपातही दिसते। उदाहरणार्थ, दक्षिणेला जर आपण तामिळनाडूचं भौगोलिक रूप पाहिलं तर ते वेगळं आहे। तुलनेने आपण उत्तरेकडे जम्मू काश्मीरमध्ये गेलो तर तिथलं भौगोलिक प्राकृतिक रूप वेगळं आहे। तर अशा प्रकारे प्रत्येक भौगोलिक प्रदेशाच्या रूपामध्ये सुद्धा आपल्याला विविधता दिसते। उदाहरण द्यायचं झाल्यास की महाराष्ट्र हा मध्य प्रदेश आणि कर्नाटक यांच्यापेक्षा वेगळा आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा भौगोलिक, सांस्कृतिक अशी विविधता या राज्यांपेक्षा वेगळी असलेली दिसून येते। आता आपण पाहू की ही प्रादेशिकता आपण जी म्हणतो आहे तर ती कशी निर्माण होते। यामध्ये आपल्याला दिसते आहे की ते म्हणजे आपली भाषा आणि आपला जो प्रदेश आहे या सर्वांविषयी, आपल्या संस्कृतीविषयी तिथल्या लोकांच्या मनात एक आत्मीयतेची, आपुलकीची भावना निर्माण होते। पण जेव्हा ही भावना वाढीस लागते त्यानंतर तिच्याचमधून एक अस्मिता आपल्या राज्याबद्दल आणि आपल्या संस्कृतीबद्दल निर्माण होते। जेव्हा या अस्मितेचा अतिरेक होतो त्याच्यातून मग प्रादेशिकता निर्माण होत असते आणि मग हे लोक आपल्या प्रदेशाचा, हिताचा आणि विकासाचाच प्राधान्याने विचार करू लागतात। आता यामधून मग प्रादेशिक पक्षाची निर्मिती कशी होते?
तर जेव्हा अशा प्रकारच्या भाषिक, प्रादेशिक, सांस्कृतिक आणि त्याच्याशी जुडलेल्या अनेक अस्मिता संघटित होतात, त्यातून जेव्हा प्रादेशिकतेची भावना त्या लोकांमध्ये वाढते, त्याच्यातून मग काही वेळेस स्वतंत्र काही राजकीय पक्ष, काही वेळेस विविध दबाव गट आणि काही वेळेस चळवळीसुद्धा निर्माण होतात. ते स्वतंत्र निर्माण झालेले राजकीय पक्ष असो, एखादा दबाव गट असो किंवा एखादी चळवळ असो, या सर्वांचा हेतू मात्र एकच असतो आणि तो म्हणजे आपल्या प्रदेशाचा, आपल्या राज्याचे जे हितसंबंध आहे त्यांची जोपासना करणे, त्यांचे जतन करणे. तर इतका भाग तुमच्या लक्षात आला असेल. आता आपण पुढे वळू. आणि प्रादेशिक पक्ष म्हणजे काय? आपण जे म्हटलं की पहिले आपल्या प्रदेशाविषयी आत्मीयता निर्माण होते, त्यातून मग पुढचं पाऊल अस्मिता तयार होते आणि त्यातून मग प्रादेशिकता निर्माण होते आणि याच्यातूनच मग प्रादेशिक पक्षांची निर्मिती होते किंवा प्रादेशिक पक्ष अस्तित्वात येतात. आता आपण पाहू की प्रादेशिक पक्ष म्हणजे काय. याची व्याख्या आपल्याला दिलेली आहे इथे. विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि त्याचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष असे म्हणतात. या प्रादेशिक पक्षांचा प्रभाव हा संपूर्ण देशात नसतो, तर तो त्या त्या प्रदेशापुरता मर्यादित असतो. उदाहरणार्थ, जर आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाहिली, शिवसेना पाहिली, तर हे महाराष्ट्रातील पक्ष आहे आणि यांचा प्रभाव जो आहे तो फक्त महाराष्ट्रापुरता आहे. आपण जर शिरोमणी अकाली दल पाहिला, तर हा पक्ष महाराष्ट्रात नाही आहे, तो पंजाबमध्ये मात्र सक्रिय आहे आणि त्याचा प्रभाव हा पंजाबपुरता मर्यादित आहे. अशा रीतीने हे जे प्रादेशिक पक्ष असतात यांचा जो प्रभाव असतो हा त्या त्या प्रदेशापुरता मर्यादित असतो. आणि तरीसुद्धा जरी या पक्षाचा प्रभाव त्या त्या राज्यापुरता मर्यादित असला तरीही आपल्या प्रदेशात ते प्रभावी भूमिका घेतात आणि त्याचा प्रभाव हा राष्ट्रीय राजकारणावर सुद्धा पडत असतो. कारण त्यांचे अनेक खासदार हे संसदेत निवडून गेलेले असतात. म्हणून त्या पक्षाचा प्रभाव जरी त्या प्रदेशापुरता असला तरी ते आपल्या राष्ट्रीय राजकारणावर सुद्धा प्रभाव पाडीत असतात. आता हे जे प्रादेशिक पक्ष आहे, तर या प्रादेशिक पक्ष जे आहे ते फक्त प्रादेशिक ज्या समस्या असतात तर या समस्यांनाच ते जास्त प्राधान्य देतात. आपल्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी त्यांना केवळ अधिकार पुरेसे वाटत नाही. म्हणजे या पक्षांना आपल्या प्रदेशाचा विकास करण्याला हे महत्त्व देतात आणि त्याच्यासाठी त्यांना केवळ अधिकार महत्त्वाचे वाटत नाही, तर त्यांना अधिक स्वातंत्र्य, स्वायत्तता हवी असते. अधिकचे अधिकार आपल्याला असले पाहिजे असं त्यांना वाटत असते. आणि म्हणूनच जेव्हा संघ शासनाला, केंद्र शासनाला हे पक्ष सहकार्य करत असतात, त्याचवेळी ते आपले हे जे स्वायत्ततेचे क्षेत्र आहे, हे जे त्यांना स्वतंत्र अधिकार आहे, ते सुद्धा अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. म्हणजे परत बघा एकदा की प्रादेशिक पक्षाचा प्रभाव हा त्या त्या प्रदेशापुरता, राज्यापुरताच मर्यादित असतो. परंतु असं जरी असलं तरी ते केंद्र शासनावरही प्रभाव टाकत असतात. पण असं असताना ते आपली स्वायत्ततेचे क्षेत्र आहे ते सुद्धा अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करतात. एकीकडे संघ शासनाला सहकार्यही करतात, पण स्वतःची जे स्वातंत्र्य आहे ते अबाधित ठेवण्याचा प्रयत्न ते करीत असतात. तसंच त्यांना असंही वाटत असते की आपल्या प्रदेशाच्या ज्या काही समस्या आहेत, ज्याला आपण प्रादेशिक समस्या म्हणतो, त्या आपल्या प्रदेशाच्या स्तरावर म्हणजेच प्रादेशिक पातळीवरच सोडवल्या गेल्या पाहिजे. त्यासाठी प्रयत्न आपल्या प्रदेशातच केल्या गेले पाहिजे. आणि आपल्या प्रदेशाची जी सत्ता आहे ती सुद्धा आपल्या प्रदेशातीलच व्यक्तीच्या हाती असावी. शिवाय जे प्रशासन आहे, तिथले जे व्यवसाय आहेत, त्या व्यवसायामध्ये सुद्धा त्या राज्यातील, त्या प्रदेशातील जे राहणारे लोक आहे त्यांनाच अग्रक्रम प्राधान्य दिला गेला पाहिजे, असा आग्रह सुद्धा हे प्रादेशिक पक्ष धरीत असतात. आता आपण पुढे वळू आणि आपल्या भारतात जे काही प्रादेशिक पक्ष आहेत
तर त्यांचं स्वरूप हळूहळू कसं बदलत गेलं याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत भारतातील प्रादेशिक पक्षाचे बदलते स्वरूप या मुद्द्या अंतर्गत. आता प्रादेशिक पक्षाचा जर विचार केला तर आपल्याला दिसते की अगदी स्वातंत्र्योत्तर काळापासूनच भारतात प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहेत. परंतु त्यावेळचे त्यांचे स्वरूप, त्यावेळची त्यांची भूमिका आणि आजचे त्यांचे स्वरूप आणि भूमिका हे मात्र सारखी राहिलेली नाही. अगदी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांची भूमिका आणि स्वरूप आणि आजचं त्यांचं स्वरूप आणि भूमिका हे बदलत गेलेलं आपल्याला दिसत आहे. त्यांच्या भूमिकेत आणि स्वरूपात बदल झाल्याचं आपल्याला दिसत आहे. आता याचा पहिला टप्पा आपण समजून घेऊ. सुरुवातीच्या काळात जेव्हा या लोकांच्या मनात आपल्या प्रदेशाविषयी अस्मिता निर्माण झाली होती, त्यातून सुरुवातीच्या काळात एकदम प्रादेशिक पक्ष निर्माण झालेले दिसत नाही, तर सुरुवातीच्या काळात फुटीरतावादी चळवळी यातून निर्माण झाल्या. आता फुटीरतावादी चळवळीचा अभ्यास आपण इतिहासामध्ये आपल्या तिसऱ्या प्रकरणात केलेला आहे. त्यामध्ये आपण पाहिलं की पंजाबमध्ये आपल्याला पंजाब हे एक स्वतंत्र राष्ट्र पाहिजे यासाठी एक चळवळ उभी राहिली होती, ज्याला आपण स्वतंत्र खलिस्तानची चळवळ म्हटलं आहे. त्यासाठी आपल्या सरकारकडनं विविध ऑपरेशनसुद्धा राबवण्यात आलेले होते. तर त्याच पद्धतीने तामिळनाडूमध्ये स्वतंत्र द्रविडिस्तानची मागणी तामिळनाडूतल्या लोकांनी केली होती. आणि याच्या मागे हेतू काय होता, म्हणजे पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणे किंवा तामिळनाडूमध्ये द्रविडस्थान स्वतंत्र मागणे या मागण्यामागचा हेतू असा होता की त्यांना भारतात राहायचे नव्हते. भारतातील संघराज्यातून बाहेर पडून त्यांना हे स्वतंत्र देश निर्माण करायचे होते. हा त्यांचा हेतू होता. आणि यासाठी कार्य करणारे जे पक्ष होते ते प्रामुख्याने आपल्याला पंजाब, तामिळनाडू आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये दिसून येतात. मात्र हळूहळू या प्रादेशिक पक्षाचं स्वरूप आपल्याला बदलत गेलेलं दिसते. प्रामुख्याने 1990 नंतर याच्यात बराच बदल झालेला दिसतो. आता सुरुवातीला त्यांची मागणी काय होती या प्रादेशिक पक्षांची, त्यांनी चळवळी उभ्या केल्या. आणि पहिली मागणी कोणती केली सुरुवातीच्या काळात जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, तर पहिली मागणी होती की त्यांना आपल्या देशातच राहायचं नव्हतं, त्यांना एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून बाहेर पडायचं होतं. पण हळूहळू मात्र या भूमिकेमध्ये बदल होत गेला आणि मग त्यांनी स्वतंत्र राज्य किंवा स्वतंत्र राष्ट्राची मागणी सोडून दिली आणि त्याऐवजी आमच्या प्रदेशाला अधिक स्वायत्तता दिली गेली पाहिजे यासाठी या पक्षांनी प्रयत्न केलेले दिसतात. अधिक अधिकार त्यांनी आपल्या राज्यासाठी मागवून घेतले. जसं जम्मू आणि काश्मीरच्या बाबतीत आपल्याला ही गोष्ट माहिती आहे. यालाच आपण ह्या प्रादेशिक पक्षाच्या विकासातील दुसरा टप्पा म्हणू शकतो. पहिला टप्पा कोणता झाला की स्वतंत्र राष्ट्राची मागणी, आणि दुसरा टप्पा कोणता झाला मग की स्वतंत्र राष्ट्राची मागणी करण्याऐवजी अधिक स्वातंत्र्य मागणे किंवा अधिक अधिकार मागणे हा 1990 नंतरचा दुसरा टप्पा आपण म्हणू शकतो. आता आपल्या प्रदेशाच्या विकास करण्यासाठी आपल्या प्रदेशातील जे लोक आहे, जे रहिवासी आहे, त्यांना राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळावी या भूमिकेतून प्रादेशिक पक्ष आता काम करू लागलेले आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास की महाराष्ट्रात शिवसेना हा प्रामुख्याने यासाठी काम करताना दिसतो, तर आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देशम या पक्षाचं उदाहरण आपल्याला देता येतील की जे प्रामुख्याने कशासाठी प्रयत्न करत आहे की आपल्या प्रदेशातील जे लोक आहेत त्यांना राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळावी. आजच्या घडीला आपल्याला दिसते की शिवसेना यांनी भाजपासोबत युती करून अगदी केंद्रात आणि राज्यात सुद्धा सत्ता स्थापन केली होती किंवा सत्तेत ते सामील होते हे आपण पाहिलेलं आहे. आणि 2019मध्ये तर महाविकास आघाडी तयार करून आज शिवसेना या पक्षाचं महाराष्ट्रात सरकार आहे किंवा या पक्षाचा मुख्यमंत्री आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे पाहू आपण की ईशान्य भारतातील म्हणजे जे प्रादेशिक पक्ष आहे त्या पक्षाचा विकासाचा मात्र इतर पक्षांपेक्षा एक वेगळा कल दिसून येतो. आता ईशान्य भारत आपल्याला माहिती आहे, 8 राज्यांचा जो समूह आहे त्याला आपण ईशान्य भारत म्हटलेला आहे आणि याचा सविस्तर अभ्यास आपण आपल्या इतिहासातील प्रकरणामध्ये केलेला आहे.
आता या प्रदेशातील बहुतेक जे म्हणजे प्रादेशिक राजकीय पक्ष होते यांनी फुटीरतेच्या मागण्या सुरुवातीला केल्या होत्या. जसं स्वतंत्र नागालँडची मागणी झाली होती. त्यानंतर आपण पाहिलं स्वतंत्र मिझोरमची मागणी ईशान्य भारतातील या पक्षांनी केलेली होती. पण पुढील काळात मात्र यांनी ह्या फुटीरतेच्या मागण्या सोडून दिल्या आणि मग त्यांनी अधिक स्वातंत्र्य मागण्यास सुरुवात केली. हळूहळू काय झालं याच्यामध्ये की हळूहळू ईशान्य भारतातील हे जे पक्ष आहेत ते मात्र हळूहळू त्यांना तसे अधिकार दिले गेले आणि आता हे सर्वच पक्ष आपल्या मुख्य राष्ट्रीय प्रवासात किंवा प्रवाहात टप्प्याटप्प्याने सामील होताना दिसत आहे. म्हणजे आज हे पक्ष आपल्याला किंवा त्या प्रदेशाला भारताचा एक भाग मानत आहेत आणि आपल्या राष्ट्रीय प्रवाहात ते येत आहे. थोडक्यात जर आपल्याला सांगायचे झालं तर आपल्याला सांगता येईल की भारतातील प्रादेशिक पक्षाचा सुरुवातीचा प्रवास हा फुटीरतावादी चळवळीतून झाला. मग त्याचं रूपांतर ती मागणी सोडून ते स्वायत्तता किंवा अधिक अधिकार मागू लागले आणि हळूहळू ते मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सामील झाले आणि अशा रीतीने या प्रादेशिक पक्षाचं स्वरूप जे आहे ते स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आजपर्यंत बदलत गेलेले दिसते. आणि हा जो बदलतं स्वरूप आहे हे नक्कीच देशाच्या दृष्टीने सकारात्मक आहे. कारण आज हा संपूर्ण जो म्हणजे भारत आहे तो कुठेतरी एका याच्यात म्हणजे सामील होतो आहे. आज जर आपण या पक्षाबद्दल पाहिलं तर यांचा प्रभाव जरी प्रादेशिक स्तरावर असला तरी आज ते राष्ट्रीय राजकारणात सुद्धा सामील होत आहे. केंद्र शासनामध्येही त्यांचा प्रभाव वाढत आहे आणि जेव्हा युतीचे किंवा आघाडीचे शासन निर्माण होते त्यामध्ये या प्रादेशिक पक्षाची भूमिका फार प्रभावी असलेली आपल्याला दिसते. आता भारतात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत आणि एवढे पक्ष आपण त्याचा अभ्यास इथे करू शकत नाही. पण आपण महाराष्ट्राचे नागरिक असल्यामुळे किंवा आपण महाराष्ट्रातील विद्यार्थी असल्यामुळे आपण इथे आपल्या महाराष्ट्रातील जे प्रमुख काही आपल्या भारतातील जे इतर सगळे प्रादेशिक पक्ष आहे एवढ्या पक्षाची आपण माहिती इथे घेऊ शकत नाही आणि म्हणून आपण पूर्ण भारतभरातील म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर अशा विविध क्षेत्रातील काही प्रातिनिधिक स्वरूपात प्रादेशिक पक्षांची ओळख करून घेणार आहोत. मात्र त्याआधी आपण निवडणूक आयोगाने एखाद्या प्रादेशिक पक्षासाठी त्यालाच आपण राज्य पातळीवरील किंवा राज्यस्तरीय पक्ष असं सुद्धा म्हणतो प्रादेशिक पक्षाला. तर या प्रादेशिक किंवा राज्य पातळीवरील जे पक्ष आहेत यांना मान्यता देण्याचं काम निवडणूक आयोगच करते. त्यांना चिन्हसुद्धा निवडणूक आयोगाकडूनच दिलं जाते. परंतु कोणत्या पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळते यासाठी जे निकष आहे तिथे आपण पाहूया. लोकसभा किंवा विधानसभा याच्या ज्या मागील निवडणुका झाल्या आहेत त्यामध्ये कमीत कमी 6% मतं त्या पक्षाला मिळाली पाहिजे आणि त्यासोबत किमान 2 त्यांचे सदस्य विधानसभेवर निवडून आणणे आवश्यक आहे. म्हणजेच कमीत कमी 2 आमदार त्यांचे निवडून आले पाहिजे आणि त्यांना मागील लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या दोन्हीपैकी कुठल्या एकाच्या चालेल एकूण मतांपैकी 6% मतं मिळणं आवश्यक आहे किंवा विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या म्हणजे आजच्या घडीला जर आपण आपल्या महाराष्ट्रातील विधानसभेचा विचार केला तर एकूण विधानसभेच्या 288 एवढ्या जागा आहेत आणि त्यापैकी किमान 3% जागा किंवा कमीत कमी 3 जागा किंवा 3 आमदार त्यांचे निवडून येणे आवश्यक आहे. तरच त्या पक्षाला निवडणूक आयोगाकडनं प्रादेशिक पक्ष किंवा राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता दिली जाते. यानंतर आपण भारतातील काही प्रमुख प्रादेशिक पक्षांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये पहिला पक्ष आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे शिवसेना. आता हा पक्ष आपल्याला सर्वांना परिचित आहेत. सध्या महाराष्ट्रात याच पक्षाचे मुख्यमंत्री आहेत हेही आपल्याला माहिती आहे. शिवसेनेची स्थापना 1966 मध्ये मुंबई येथे बाळासाहेब ठाकरे यांनी केली. या पक्षाचं जे चिन्ह आहे ते आहे धनुष्य बाण.
आता हा पक्ष, या पक्षाचे काय विशेष आहे किंवा या पक्षाची भूमिका काय आहे, तर हा पक्ष मराठी माणसांच्या हक्काची जपवणूक करण्यासाठी, त्यासोबत मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी आणि सोबत हे करताना परप्रांतीयांना विरोध या भूमिकेवर काम करतो आहे. या पक्षाचं जर आपण कार्यकाळ पाहिला किंवा या पक्षाचं जी वाटचाल पाहिली तर आपल्याला दिसते की 1995मध्ये भारतीय जनता पक्षाशी म्हणजे भाजपशी शिवसेनेने युती करून सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्रात हा पक्ष 95मध्ये भाजपसोबत सत्तेवर आला. 2014च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात परत एकदा भाजपसोबत युती करूनच हा सत्तेत सहभागी झाला. 2019च्या निवडणुकीनंतर मात्र जरी भाजप आणि शिवसेनेची युती असली तरी आज महाविकास आघाडी, शिवसेनेने महाविकास आघाडीमध्ये तो सामील आहे आणि आज शिवसेना या पक्षाचे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्रात आहेत. यानंतर आपण दुसरा प्रादेशिक पक्ष, पंजाबमधील महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल हा एक महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष मानला जातो. याची स्थापना 1920मध्ये करण्यात आली आणि याचं जे चिन्ह आहे ते आहे तराजू. आता हा जो पक्ष आहे याला सुद्धा म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीपासून एका चळवळीच्या रूपाने या पक्षाने सुरुवात केलेली आहे आणि पंजाबमधील हा आज एक महत्त्वाचा पक्ष म्हणून ओळखला जातो. प्रामुख्याने धार्मिक आणि प्रादेशिक अस्मिता जोपासण्याला हा पक्ष प्राधान्य देतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की पंजाबमध्ये शीख धर्माचं प्राबल्य आहे आणि त्यामुळे या धर्माची संस्कृती किंवा पंजाब प्रांतांची जी विशेष आहे याची जोपासना करण्याचं, इथल्या लोकांच्या हिताला प्राधान्य देण्याचं काम हा पक्ष करतो. हा पक्ष पंजाबमध्ये अनेक वर्षापासून सत्तेमध्ये असलेला आपल्याला दिसतो. जम्मू आणि काश्मीर इथला जो एक प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे तो आहे जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स. या पक्षाची स्थापना 1932 साली झालेली आहे आणि काश्मीरी जनतेचे जे हितसंबंध आहे त्याचा पाठपुरावा करणे आणि या प्रदेशाचं जे स्वातंत्र्य आहे, स्वायत्तता आहे ते जोपासण्यासाठी प्रयत्न करणे हा या पक्षाचा प्रमुख म्हणजे धोरण आहे किंवा भूमिका आहे. त्यानंतर पुढचा जो आपला पक्ष आहे आणि जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे जे प्रमुख आहेत किंवा अध्यक्ष आहे ते आहे तोमर अब्दुल्ला. आज जर जम्मू आणि काश्मीरच्या बाबतीत आपण विचार केला तर नुकताच इथलं 370 कलम रद्द करण्यात येऊन याचा जो घटक राज्याचा दर्जा आहे तो काढून घेण्यात आला आणि याला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. आसाममधील एक प्रमुख पक्ष आहे ज्या पक्षाचं नाव आहे आसाम गण परिषद. 1985 साली या पक्षाची स्थापना झालेली आहे. आपण जेव्हा ईशान्य भारतातील समस्या अभ्यासली त्यामध्ये आपण पाहिलं की आसाममध्ये बांगलादेशी नागरिकांनी घुसखोरी केली होती आणि ही समस्यासोबत तिथले जे प्रफुल्ल कुमार महंतो आहे यांनी केंद्र सरकारसोबत चर्चा केली होती आणि त्यातून त्यांच्यामध्ये एक करारही झाला होता. म्हणजे 1985मध्ये तो आसाम करार या नावाने ओळखला जातो आणि त्यानंतर 1985मध्ये या पक्षाची स्थापना झाली आणि इथले पहिले मुख्यमंत्रीसुद्धा प्रफुल्ल कुमार महंतो हेच बनलेले दिसतात. आसाम गण परिषदेचं जे चिन्ह आहे तर ते आपल्याला हत्ती दिसते, परंतु माहिती आहे आपल्याला की बहुजन समाज पक्ष हा जो एक राष्ट्रीय पक्ष आहे याचंही चिन्ह हत्ती आहे. पण त्या चिन्हात आणि या चिन्हात फरक आहे. एका निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर हत्ती हे बहुजन समाज पक्षाचं चिन्ह आहे, तर 3 रंगांच्या मध्ये असणारा हत्ती हे आसाम गण परिषदेचं चिन्ह आहे. आता हा पक्ष कशाला प्राधान्य देतो तर निर्वासितांचे प्रश्न सोडवणे, म्हणजे बाहेरून येणारे जे आसाममधील लोक आहेत ते त्यांचे प्रश्न सोडवणे
आसामची सांस्कृतिक, भाषिक आणि सामाजिक जे वेगळेपण आहे आसामचं ते जपणे आणि आसामच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणे याला हा पक्ष प्राधान्य देतो. आसाममधील हा एक महत्त्वाचा पक्ष आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे आपण म्हणू 85 पासून आसाममध्ये हा एक सत्ताधारी पक्ष म्हणून काम करीत आहे. असाच एक आणखी प्रादेशिक पक्ष आहे दक्षिणेकडचा, ज्या पक्षाचं नाव आहे द्रविड मुन्नेत्र कळघम. या पक्षाचं जे चिन्ह आहे ते आहे उगवता सूर्य, म्हणजे पहाडी मागून उगवलेला सूर्य हे याचं चिन्ह आहे, पहाडी मागून उगवलेला सूर्य. आता या पक्षाची जी स्थापना आहे ती 1972 साली झाली. याला एक मात्र स्थापनेला इतिहास आहे, तो आपण समजावून घेऊ. 1920 मध्ये ब्राह्मणेतर लोकांनी एकत्र येऊन जस्टिस पार्टी स्थापन केली होती. 1920 मध्ये ब्राह्मणेतर जे लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन जस्टिस पार्टी स्थापन केली होती, ज्याचं पुढे चळवळीत रूपांतर झालं आणि मग त्याचाच द्रविड मुनेत्र कळघम हा राजकीय पक्ष तयार झाला. 1944 मध्ये जस्टिस पार्टी द्रविड कळघम म्हणून हा पक्ष ओळखला जाऊ लागला. मग 1949 मध्ये यातून एक गट बाहेर पडला आणि त्या गटाने द्रविड मुन्नेत्र कळघम हा पक्षाची स्थापना केली. मग याही पक्षातून आणखी एक गट बाहेर पडला आणि या गटाने ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाची स्थापना 1972 मध्ये केलेली आहे. या पक्षाच्या ज्या प्रमुख आहेत त्या आहेत जयललिता ह्या प्रमुख होत्या. तमिळ अस्मिता जोपासण्याचे प्रयत्न हा पक्ष करतो. केंद्राच्या आघाडी सरकारमध्ये सुद्धा या पक्षाने काही काळ सहभाग दिलेला आहे. सर्व स्तरातील जे मतदार आहेत, म्हणजे कुठल्याही जाती धर्मातले कोणत्याही परिस्थितीतले मतदार याचा पाठिंबा या पक्षाला मिळालेला दिसतो. आणि सत्तेत दीर्घकाळपर्यंत हा पक्ष राहिल्यामुळे त्याला आपल्या प्रदेशासाठी विकासाच्या अनेक उपाययोजनासुद्धा राबवता आलेल्या आहेत. तर हे झाले आपल्या भारतातील काही प्रमुख प्रादेशिक पक्ष. यामध्ये आपण महाराष्ट्रातील शिवसेना, पंजाबमधील शिरोमणी अकाली दल, जम्मू आणि काश्मीरमधील जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, आसाममधील आसाम गण परिषद आणि तामिळनाडूमधील द्रविड मुन्नेत्र कळघम या काही प्रमुख प्रादेशिक पक्षाची माहिती जाणून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला महाराष्ट्रातील जे प्रादेशिक पक्ष आहेत तर या प्रादेशिक पक्षाचं जे विधानसभेतील प्रतिनिधित्व आहे तर त्याचा एक आलेख दिलेला आहे, एक तक्ता दिलेला आहे, तो पण आपण समजावून घेऊ. 2009 साली जी निवडणूक झाली महाराष्ट्रामध्ये आणि 2014 साली जी निवडणूक झाली तर त्याच्यामध्ये कोणत्या प्रादेशिक पक्षाला किती पक्षबल मिळालेलं आहे ते आपण पाहू. शिवसेनेला 2009 मध्ये 44 जागा मिळाल्या होत्या, तर 2014 मध्ये त्यांना त्या जागा वाढून 63 जागावर म्हणजे 63 जागा त्यांना मिळवता आल्या. शिवसेनेतूनच फुटून बाहेर पडलेला जो दुसरा पक्ष आहे तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ज्याचे प्रमुख आहेत राज ठाकरे. यांना 2009 मध्ये 13 जागा मिळवता आल्या, तर 2014 मध्ये एकाच जागेवर समाधान मानावं लागलं. शेतकरी कामगार पक्ष याला 2009 मध्ये 4 तर 2014 मध्ये 3 जागा मिळाल्या. भारिप बहुजन महासंघ याला 2009 मध्ये 1 जागा मिळाली आणि 2014 मध्ये सुद्धा 1 जागा मिळाली. भारतीय रिपब्लिकन पक्ष याला मात्र 2009 आणि 2014 मध्ये एकही जागा मिळवता आलेली नाही. समाजवादी पक्षाला 2009 मध्ये 4 तर 2014 मध्ये 1 जागा मिळाली. बहुजन विकास आघाडी याला 2009 मध्ये 2 जागा तर 2014 मध्ये 3 जागा मिळवता आल्या. राष्ट्रीय समाज पक्ष याला 2009 मध्ये 1 जागा तर 2014 मध्ये सुद्धा 1 जागा मिळालेली आहे. ऑल इंडिया मजलिस ई इत्तेहादुल्ला मुसलमीन
हा पक्ष 2009मध्ये नव्हता. त्याची स्थापना जी आहे ती 2009 नंतरची आहे. म्हणून 9मध्ये त्याला म्हणजे त्याचं अस्तित्वच नव्हतं. पण 2014मध्ये त्याला 2 जागा मिळवता आल्या. जनसुराज्य शक्ती या पार्टीला 2009मध्ये 2 जागा तर 2014मध्ये एकही जागा मिळवता आलेली नाही. लोकसंग्राम पार्टीला सुद्धा 2009मध्ये 1 जागा मिळाली, 2014मध्ये एकही जागा मिळाली नाही. स्वाभिमानी पक्ष याला सुद्धा 2009मध्ये 1 जागा मिळाली आणि 2014मध्ये एकही जागा मिळवता आलेली नाही. हा झाला महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष आणि त्यांना 2009 आणि 14मध्ये ज्या जागा मिळवता आल्या त्याचा आलेख. आता भारतातल्या सर्वच राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष आहेत. तर या भारतातील जे काही प्रमुख पक्ष आहेत त्याची माहिती आपण जाणून घेतली. आता तुम्हाला भारताच्या नकाशाच्या आधारे आणखी काही प्रादेशिक पक्ष वेगवेगळ्या प्रदेशात आहेत तर त्याची माहिती मिळवायची आहे आणि ती आपल्या बुकात लिहायची आहे. तर अशा रीतीने आपण या राजकीय पक्ष या प्रकरणाअंतर्गत राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष यांचा आढावा घेतलेला आहे. इथे आपलं हे प्रकरण संपलेलं आहे. इथे आपण थांबूया. या प्रकरणावरील स्वाध्याय आपल्याला बुकात लिहायचा आहे.